भवानीपेठ मुकुंदनगरमधील ड्रेनेजची घाण पाणी स्वयंपाकघरामध्ये घुसल्याने नागरिकांनी जगायचे कसे? त्रस्त नागरिक सांडपाण्याने जीवनाला वैतागले आहेत. स्थानिक नागरिकांची जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिकांचे बरे वाईट झाले तर महानगरपालिकाचे आयुक्त जबाबदार राहतील, असा संतापजनक सवाल विश्वभूषण कांबळे यांनी मांडले. दिवसात जर प्रश्न सोडवला नाही तर महापालिकेवर मोर्चा काढू, असेही यावेळी कांबळे म्हणाले. मुकुंदनगर मधील स्थानिक वयोवृद्ध लोकांचे म्हणणे असे आहे की आमचं लग्न झाल्यापासून आम्हाला नातू परतून आले तरी मुकुंदनगर मधील घाण पाणी आमच्या घरात यायचे थांबले नाही. अशा घाण पाण्यातच आम्ही स्वयंपाक करतो. आमचे लहान लहान लेकरं यामध्ये जेवण करतात, तर आम्ही जीवन कसे जगायचे? आमच्या जीवनाचे बरे वाईट झाले तर महानगरपालिकेचे आयुक्त, स्थानिक अधिकारी व प्रतिनिधी जबाबदार राहतील, असा संतापजन्य सवाल स्थानिक नागरिक करत आहेत. आमचं लगीन झाल्यापासून असंच हाया, पाणी काढायचं कुठवर काढायचं. आता मला नातुंड परतुंड आले तरी बी इथं कुठला नगरसेवक आला नाही, कुठलं कोणच आलं नाही बघा. कोणच काय काम करत नाही. ते नुसतं येऊन कधी तर यायचं, 6 महिन्यातनं वर्षातनं एकदा येऊन बोलून तेवढे जायचं, होय होय करतो म्हणायचं आणि जायचं. कुणीच काय काम करत नाही. मोठा बी येत नाही, बारका बी येत नाही, कोणच येत नाही. ते अधिकारी बी लोक येत नाही. बाळाने कसं बसायचं, एवढं पाणी सोडल्यावर कसं वाचायचं, एकदमच प्रेशर पाणी सोडायचं सकाळी सकाळी. कुणाच्या नळाला सकाळी पाणी येतंय, कुणाच्या येत नाही. बारीक नळात त्यांना येत नाही, म्हणून नंतर पाणी आले की असं घराने पाणी घुसतंय. लहान पाणी कुठं बसायचं, लहान लेकरांना शाळेत आल्यावर हे कुठं बसायचं, कुठं जेवण करायचं, स्वयंपाक हे कधी करायचं. लहान लहान लेकरांना किती हानिकारक आहे पाणी. ड्रेनेज बांधलेत ना, बरोबर व्यवस्थित केलेलं नाहीये. ड्रेनेज लाईन जे बरोबर केलेलं नाहीये. पाणी सगळं बाथरूम मधून, आत बाथरूम आहे, नाले तिथून पाणी येते. 4 दिवसात आमचा प्रश्न नाही सुटला तर महानगरपालिकेवर मोर्चा काढणार,
असे सामाजिक कार्यकर्ते जननायक विश्वभूषण कांबळे म्हणाले. महानगरपालिकेच्या गलिच्छ कारभारामुळे भवानीपेठ मुकुंदनगर यामध्ये राहणारे सर्व त्रस्त नागरिकांना रात्रंदिवस या अशा असणाऱ्या घाण पाण्याला सांडपाण्याला सामोरे जावं लागत आहे. यामध्ये मेन जे होल आहे, जे मोठं गोल ड्रेनेज लाईन आहेत, यामध्ये कुठल्याही प्रकारे त्याने काम करत असताना आतमध्ये प्लास्टर केलेलं नाही आणि 6 फुटाची पाईपलाईन पाहिजे ते 6 फुटाची न करता 2 इंचावर पाईपलाईन केले असल्यामुळं आणि 2 इंचावर पाईपलाईन असल्यावर त्याच्यावर प्लास्टर केलेलं आहे. यामुळं लोकांच्या घराघरांनी इथं राहणाऱ्या रहिवाशांच्या घरामध्ये पाणी हे जात आहे. पाणी आलेल्या दिवशी यांना एवढा मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. जेवण बनवायचं नाही, खायचं. यामध्ये पाणी आलेल्या दिवशी या ठिकाणी कमीत कमी 3 ते 4 वाजेपर्यंत पाणी राहते. या ठिकाणी यांची लहान लहान लेकरं 4-5 वाजेपर्यंत उपाशी असतात. मग अशा लोकांना एवढा त्रास होतो, या ठिकाणी राहायचं का घर सोडून जायचं अशी परिस्थिती आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या ठिकाणी येऊन आतापर्यंत व्हिजिट दिलेली नाही. या कुठल्या SI CSI ने या ठिकाणी येऊन व्हिजिट दिलेली नाही. मग या ठिकाणी जर या लोकांचे जर जीव गेले तर याला जबाबदार कोण? महापालिकेच्या गलिच्छ कारभारामुळे अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे. या ठिकाणी असणारे मक्तेदार हे अर्धवट काम करून आपले पूर्ण बिल उचलण्याचं काम हे मक्तेदार केलेले आहेत. पण ह्या ठिकाणी जर या लोकांचे जीव गेले तर याला मक्तेदार नाहीतर आयुक्त किंवा स्थानिक प्रतिनिधी किंवा SI लोक याला जबाबदार राहणार असतील तर त्यांनी असं आम्हाला लिहून द्यावं. नसेल तर हे त्वरित हे काम तर लवकरात लवकर करण्यात यावे. अन्यथा या ठिकाणी राहणारे सर्व रहिवाशांना घेऊन महानगरपालिकेमध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची समस्त नोंद घ्यावी.